या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नवी मुंबईत हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। गेल्या 1.5 तासांपासून हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली असून वाशी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही लोकल सेवा उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान वाशी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होतानाचे पाहायला मिळत आहे। काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवरूनच चालत निघाले आहेत। मैं अभी 7 बजे से निकला हुआ हूँ, इधर हूँ। अभी तक गाड़ी एक भी नहीं आया है। तभी से बहुत ज़्यादा ऑफिस जाने के लिए बहुत परेशानी हो रही है। आपको रेलवे प्रशासन से कुछ कहा गया है, कुछ बोला गया है? नहीं, ऐसा कुछ नहीं मिला है। ऐसा बस सिर्फ एक ही चीज़ आ रहा है, आप वेट कीजिए, आपको सूचना आगे की दिया जाएगा, ऐसा करके बोला जा रहा है। आपको कहाँ जाना था? मुझे CST जाना है। कितनी मुश्किल होगी? टाइम पे नहीं पहुँचेंगे तो वहाँ भी हमें सुनना पड़ेगा बॉस से। मी सकाळी 8 वाजेपासून वाट बघतोय। मला CSTला मी जॉबला आहे, हाऊसकीपिंगचे काम करतो। आज जर वेळेवर मी नाही पोहोचलो तर मला तिथं पण ऐकावं लागणार। त्यामुळे यांनी काहीतरी लवकर डिसिजन घ्यावं, आम्हाला एखादी गाडी बघून द्यावं। थँक्यू। किती वेळ झालं गाडी बंद? मी 1-2 तास झाले बघतोय, अजून गाडीची वाट बघतोय। कुठं पण गाडी चालवत आहे? कुठं आलो? मी आता घनसोलीवरून आलोय सर। मी सकाळी 7 वाजेपासून येतो उभा। हो, पुढे काय गाडी सुटत नाही। पुढे कुठेतरी मानपूर लाईनला हो, त्यामुळे प्रॉब्लेम होतो। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।